हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट चविष्ट चटकदार रेसिपीमध्ये. तुम्हाला बघूनच समजलं असेल की आपण आज काय बनवतो आहे. आज आपण बनवतो आहे झटपट होणारी कैरीची चटणी, तेही एकदम गावरान स्टाईलने, माझ्या पद्धतीने, गावरान पद्धतीची मी कैरीची चटणी बनवणार आहे. खूप चविष्ट होते, नक्की एकदा ट्राय करा. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. ही कैरीची चटणी एकदा बनवली तर नेहमी तुम्ही अशीच बनवणार. तर इथे मी एक कैरी घेतली आणि 10 ते 15 मिनिट किंवा अर्धा तास अशी पाण्यामध्ये ठेवायची. आणि कैरी अशी पाण्यामध्ये ठेवल्यामुळं कैरीवरती जी काही डस्ट वगैरे असते, माती धूळ लागलेली असते, सर्व निघून जाते. आणि कैरीच्या देठच्या साईडला चीक असतो, माती लागलेली असते, त्यामुळे त्यावरची सगळी घाण धूळ वगैरे निघून जाते. कैरीचा देठ बुडेल एवढं पाणी टाकायचे आणि त्यामध्ये ही कैरी अर्धा तास ते 15 ते 20 मिनिट तरी भिजवून घ्यायची. त्यामुळे कैरीच्या देठाकडील जो काही उष्णतेचा भाग आहे तो सुद्धा उष्णपणा कैरीतला कमी होतो आणि कैरी ही चांगली स्वच्छ निघते. तर हे पहा, कैरी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आणि देठाकडे चीक वगैरे असतो तर व्यवस्थित कैरी धुवायची आणि कैरीचा देठ वगैरे काढून टाकायचा आणि कैरी आपल्याला आता कट करून घ्यायची. तर बरेच वेळेस असं होतं की गरमीमुळे आपल्याला जेवण वगैरे जात नाही आणि ताटामध्ये अशी चटकदार चविष्ट कैरीची चटणी असेल तर 2-4 घास जास्तच जातील, हो की नाही. तर चला आता आपण कैरी कट करून घेऊया. तर कैरीमधला बी वगैरे काढून घ्यायचं आहे. तर कैरीच्या बियावरनं मला लहानपणीची आठवण झाली. ही कैरीचा बी ना आम्ही चुलीमध्ये भाजून खायचो किंवा मग याला ना असं ओढवायचो आणि खेळ खेळायचो याच्यासोबत बरेच वेगवेगळे. कधी कधी असं करायचो की ही कैरी अशी बोटामध्ये ठेवून ओढवायचो आणि ज्या साईडला पडेल त्या साईडला तुझं सासर आहे असं म्हणून चिडवायचो एकमेकींना. तर असं हा झाला गमतीचा भाग. तर सर्व कैरी मी ही ते सेम अशाच पद्धतीने कट करून घेतली आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये कापून घेतलेली कैरी सगळी टाकून घ्यायची. मूठभर हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ आपण भिजवून घेतलेली अर्धा तास तीसुद्धा टाकून घ्यायची आणि आवर्जून हरभऱ्याची डाळ टाका, खूप छान चटणी होते. आता इथे तुम्ही भाजलेले शेंगदाणे मूठभर टाकू शकतात. मी जाडसर कूट वापरणार आहे त्यामुळे इथे शेंगदाणे मी टाकत नाही आहे. शेंगदाणे तुम्ही भाजलेले वापरत असाल तर यावेळेसच टाकून घ्यायचेत. 7 ते 8 तिखट हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचेत. तिखट, आंबट, चटपटीत अशी कैरीची चटणी खायला छान लागते, त्यामुळे हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे टाकायच्या तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार. 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला मिक्सरवरती हे मिक्सरचं बटन बंद चालू करून फिरवून घ्यायचे. एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं नाही आहे, बंद चालू करून ही आपल्याला कैरीची चटणी वाटून घ्यायची. तर इथे सर्व मी कैरीची चटणी वाटून घेतली आणि जाडसर ठेवायची, तरच ती खायला खूप छान लागते. तर सगळी आपण इथे चटणी बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जाडसर शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. खूप बारीक टाकायचा नाही, जाडसरच टाकायचा. दाताखाली जेव्हा शेंगदाण्याचे तुकडे येतात, कैरीचे तुकडे येतात त्यावेळेस खायला छान लागतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करूया. शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता म्हणून मी कैरीची चटणी बाउलमध्ये काढून घेतली आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेते. तर व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्हाला जर याला अशीच खायची अशीसुद्धा खाऊ शकतात, पण आपण याची टेस्ट मस्त डबल करण्यासाठी याला एक तडका देऊन घेणार आहोत. तर मी छोट्या टोपामध्ये सगळी ही चटणी काढून घेतली. आता याच्यावरती मस्त चरचरीत असं तडका द्यायचं आहे. थोडंसं तेल एक पळी गरम करून घ्यायचे, त्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे टाकायचे, छान तडतडू द्यायचे आणि गरमागरम हा तडका आपल्याला या कैरीच्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे. अगदी थोडीशी याच्यावरती हळद टाकून घ्यायची. तेलामध्ये हळद टाकली असती तर करपली असते, त्यामुळे मी तडका गरम आहे त्याच्यावरतीच थोडीशी हळद टाकते, म्हणजे चव आणखीन छान लागेल. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात, नसेल आवडत स्किप केलं तरी चालेल. हळद टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे. आता सगळं हे परत मिक्स करून घेते. आता हे सगळं परत बाउलमध्ये काढून घेतलं. आता व्यवस्थित एकजीव होईपर्यंत ही चटणी आपण मिक्स करूया. आठवडाभर ही चटणी अशीची अशी टिकते. मस्त स्टोअर करून तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात. एकदम भन्नाट लागते. 8 दिवस टिकणारच नाही, 1 ते 2 दिवसातच ही चटणी संपून जाणार आहे, एवढी भारी चवीची बनते. आता सगळे इथे मिक्स करून घेतले. हे पहा, एकदम मस्त खमंग असा फोडणीचा सुगंध आला आहे. फोडणी मस्त चरचरीत बसली की एकदम चविष्ट अशी कैरीची चटणी बनते. तर आपली ते झटपट फोडणीची कैरीची चटणी बनून तयार आहे. तर नक्की एकदा करून पहा, तुम्हाला 100% आवडणार, मी खात्री देते. एवढी भारी ही कैरीची चटणी बनते. तर चला आता बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही जर अशी केव्हा बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून पहा. आमच्या घरामध्ये नेहमी उन्हाळ्यात ही कैरीची चटणी हमखास बनवली जाते, सर्वांनाच खूप जास्त आवडते.
आणि प्रत्येकाची ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते चटणी बनवण्याची. आमच्या गावाला अशी बनवतात, तशा पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर दिसते ना एकदम भारी. आणि ही कैरीची चटणी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम लागते. भाजी वगैरे नसेल ना, तर या कैरीच्या चटणीसोबत आरामात तुम्ही 2 चपाती नक्की खाणार. आता तुम्ही म्हणाल चपातीसोबत कोण खातं जेवताना? आमटी भाताबरोबर वगैरे तोंडी लावायला छान लागते. पण नाही, चटणी ही कैरीची ना चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते. आमच्या घरामध्ये तर सगळे चपातीसोबत पण खातात आणि आमटी भातासोबतसुद्धा. तर नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते नक्की सांगा. एकदम जबरदस्त अशी आपली कैरीची चटणी बनून तयार झाली आहे. आणि हो, अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहिजे आहेत ते सुद्धा शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशाच भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.